खेड जवळील मुंबई गोवा महामार्गावर भोगाव पुलाजवळ गुरुवारी 11 सप्टेंबर पहाटे झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला असून 3 जण जखमी झाले आहेत। लिंगप्पा कटेप्पा पातारे वय वर्ष 29 राहणार दिघी पुणे हा आपल्या ताब्यातील इको गाडी घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने निघालेला होता। मात्र भोगाव पुलावर भरधाव वेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट संरक्षण भिंतीवरती जाऊन आदळलं आणि पलटी होऊन हा अपघात झालाय। गाडी थेट संरक्षक भिंतीवरती आदळली आणि गाडी पलटी झाली आहे। या दुर्घटनेमध्ये अनिल देविदास कांबळे वय वर्ष 55 राहणार पुणे यांचा मृत्यू झालेला आहे, तर चालक लिंगप्पा पातारे नागेश मलके कांबळे वय वर्ष 37 राहणार पुणे आणि विकास शंकर चव्हाण राहणार हवेली जिल्हा पुणे हे किरकोळ जखमी झाले आहेत। मृतदेह आणि जखमींना शासकीय रुग्णवाहिकेमधून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। पोलादपूर पोलिसांनी अपघातग्रस्त गाडीला बाजूला करून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत केलेली आहे आणि या सर्व अपघाताचा पोलीस तपास करतायत। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी।